इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ येथे काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या गोळीबारातील आरोपींना अटक केली आहे। अंबरनाथमधील वांद्रेपाडा परिसरात 18 जानेवारी रोजी एका व्यक्तीवर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला होता। संजय जाधव हे आपल्या मित्राच्या घरासमोर बसले असताना रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान आपल्यावर गोळीबार झाल्याची तक्रार संजय जाधव यांनी अंबरनाथ पश्चिम पोलिसांकडे केली होती। त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला असता यामध्ये निशांत खच्ची आणि राहुल कुडिया या 2 आरोपींना अटक केली। आरोपी निशांत खच्ची याचे वडील नवीन खच्ची यांनी फिर्यादी संजय जाधव यांना पैसे दिले होते आणि ते परत केले नाहीत। या गैरसमजातून निशांत खच्ची यांनी आपल्या 2 साथीदारांसह हा गोळीबार केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। संजय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी घटनास्थळावरून मॅगझिन ताब्यात घेऊन सीसीटीव्हीच्या आधारे दुचाकीवरून जाणाऱ्या 3 संशयितांचा शोध घेऊन त्यातील 2 आरोपींना अटक केली। त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता संजय जाधव यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आल्याचा अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितलंय। दिनांक 18/1/2024 रोजी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास संजय जाधव हे त्याच्या मित्रासोबत त्या मित्राच्या घरासमोर गप्पा मारत बसलेले असताना एका 2 व्हीलर मोटरसायकलवरून 3 लोक त्या ठिकाणी पास झाले। त्यावेळेस तिथे एक पिस्टलची मॅगझिन पडली, त्याचा आवाज त्यांना आला। त्यांनी ती मॅगझिन त्या ठिकाणी मिळाल्याबाबत पोलीस स्टेशनला कळवलं। आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचं फुटेज चेक केलं। त्याचबरोबर त्या मॅगझिन आणि त्या ठिकाणच्या फुटेजच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आलं आणि त्या गावठी पिस्टलच्या अनुषंगाने आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी संजय जाधव याच्यावर आम्ही दिनांक 18 तारखेला रात्री 9:30 वाजताच्या सुमारास फायरिंग केल्याची बाब समोर आली आणि ती गोष्ट ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस संजय जाधव यांची तक्रार घेऊन सदर प्रकरणी 307चा गुन्हा दाखल करून सदर आरोपींना आम्ही अधिक तपासासाठी अटक करत आहोत। सदर आरोपी हे पूर्वीचे गुन्हेगार रेकॉर्डवरील आहेत। यांच्यावर बदलापूर पोलीस स्टेशनला पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत। हे दोन्ही आरोपी एकमेकाचे सहकारी आहेत। बसलो होतो कलेक्शनला, जोशात मला आवाज आला फाट दिशी। म्हटलं काय झालं, तर समोर काय तर पडलेलं दिसलं मला। मी माझ्या बाजूच्या मित्राला बोललो ते घेऊन ये बाबा, काय बघ। त्यांनी मला आणून दिलं तर मॅगझिन होत्या, त्यात 5 गोळ्या होत्या। 5 गोळ्या होत्या तर मी बोललो अरे हे काय आता। मग मी ती उचलून साईडला ठेवलं आणि विचार करत होतो तेवढ्यात मला फोन आले, संजय भाई तुम्हारे पे फायरिंग हो गया है। मैं बोला नहीं कुछ नहीं फायरिंग हो गया है, तुमको कुछ मिला क्या? मला नहीं। नंतर परत तो फोन कट केल्यानंतर परत एक फोन आला त्याच नंबरने मला, की त्याच नंबरने फोन आला। मग बोलते संजय भाई 2 लड़के लोग तुम्हारे पास वापस आ रहे हैं, तुम उधर रुको मत। मला मैं तो इधर ही रुका है, मेरे को तो ऐसा कुछ लग रहा नहीं तुम रुको मत। परत मी फोन कट केला, परत एक फोन आला, त्याच्यामध्ये अजय चलवादी है, वो लड़का तुम्हारे पे फायरिंग किया, उसका नाम है, ये नंबर है, तुम फोन करो नहीं तो तुम पुलिस स्टेशन में जाओ। मग मला भीती वाटली आणि मी रिक्षा भाड्याची करून मी तिथून पोलीस चौकीला गेलो, साहेबांना भेटलो, कंप्लेंट केली। तसेच सगळे पोलीस येऊन लगेच कारवाई करायला लागले। ती कॅब बी पुढं करायला लागले, मॅगझिन ताब्यात घेतली आणि मग गुन्हा दाखल करायला घेतली FIR रात्री। आता ते आरोपीला काल अटक केली 22 तारखेला रात्री आणि 23 तारखेला दुसरी FIR घेतली 307ची। पहिला मॅगझिनची घेतलेली, आता काल 22 तारखेला 307ची अटक घेतली आणि त्यांना 24 तारखेला म्हणजे आज त्यांना कोर्टात नेतील।